हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅप राऊंड 2 अँड कॅप राऊंड 3 ची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याबद्दल डिस्कशन मी या ठिकाणी केलेला आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खूप सारे पॉईंट जे पण यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे सिम्प्लिफाईड वेने तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे जेणेकरून कसल्या प्रकारचे कन्फ्युजन तुम्हाला राहणार नाहीये. या व्हिडिओमध्ये मी सर्व पॉईंट डिस्कस केलेले आहे. जसे की जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचे असेल तर या ठिकाणी किती पेनल्टी आहे, पेनल्टी असेल तर किती पेनल्टी आहे, आयुष कोर्सेससाठी त्याचप्रमाणे MBBS BDS कोर्सेससाठी किती पेनल्टी आपल्याला पेड करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काही नवीन रूल्स BMS BHMS मध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलेले असेल फर्स्ट राऊंडमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा काही नवीन रूल्स आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण कॅप 2 आणि कॅप 3 साठी डिस्कशन केलेले आहे. ही जी ब्राउचर आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचप्रमाणे सिम्प्लिफाईड वेने जर तुम्हाला समजून सांगायचे झाले मी पॉईंट वाईज या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर कॅप राऊंड 2 साठी आपल्याला रिझाईन जर जे फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज अलॉट झालेले असेल जर त्या कॉलेजला रिझाईन करायचं असेल तर आपण 25 सप्टेंबरपर्यंत रिझाईन करू शकतो. ओके, लास्ट डेट आहे फर्स्ट राऊंडला रिझाईन करण्यासाठी 25 सप्टेंबर. जर तुम्ही रिटेन्शन भरलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही रिझाईन करू शकता 25 सप्टेंबरपर्यंत. ओके, फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट. नेक्स्ट, सीट मॅट्रिक्स जे आहे कॅप राऊंड 2 साठी ते 26 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्यानंतर जर नव्याने काही कॉलेजेस जर ॲड झाले तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला सीट मॅट्रिक्स जी कॅप राऊंड 2 साठी ती रिलीज झाल्यानंतरच कळून जाणार आहे. ओके, त्यानंतर जर ऑनलाईन चॉईस फिलिंग करायची डेट आपल्याला 27 सप्टेंबर पासून 29 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन चॉईस फिलिंग आपण या ठिकाणी करू शकतो. ओके, नेक्स्ट सेकंड लिस्ट जी आहे कॅप राऊंड 2 साठी सिलेक्शन लिस्ट ती आपल्याला 13 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर आपल्याला फिजिकल जॉईनिंग करायचे आहे. कॉलेजला जाऊन जे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन होत असते. ते करण्यासाठी 1 ऑक्टोबर पासून 4 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला डेट त्यांनी दिलेली आहे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला जायचे असते. त्यासाठी मी एक स्पेसिफिक व्हिडिओ फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी बनवलेला आहे, तुम्ही तो सुद्धा बघू शकता. ओके, त्यानंतर जे सेकंड राऊंड आहे जर तुम्ही ॲडमिशन त्या ठिकाणी जाऊन केलेले असेल, तुम्ही रिटेन्शन सुद्धा भरलेलं असेल किंवा तुम्ही रिटेन्शन त्या ठिकाणी भरलेला नसेल तर त्यासाठी तुम्हाला जर रिझाईन करायचं असेल तर राऊंड 2 ची जी रिझाईन करण्याची डेट आहे 7 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रिझाईन करू शकता. ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की विदाउट लुझिंग युअर फीज. परंतु आपल्याला माहीत आहे CET सेलमध्ये कुठल्याही प्रकारची फीज जी आहे ते आपल्याला रजिस्ट्रेशन फीज रिटर्न भेटत नसते. हा पॉईंट देण्याचं मिनिंग मला तर या ठिकाणी काही कळलेलं नाहीये. त्यानंतर अकॅडमिक इयर सांगितलेलं आहे त्यांनी की 1 ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी अकॅडमिक इयर 1 ऑक्टोबर नंतर स्टार्ट होईल. ॲज पर MCC गाईडलाईन्सनुसार त्यांनी सांगितलेलं आहे की 1 ऑक्टोबरपासून कॉलेज आपले स्टार्ट होणार आहे. परंतु ज्यांना या ठिकाणी फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे ते नक्कीच या ठिकाणी जाऊन कॉलेज जॉईन करू शकता ज्यांनी रिटेन्शन भरलेलं असेल ते स्टुडंट. परंतु ज्यांना सेकंड राऊंडमध्ये अलॉट झालेलं आहे किंवा थर्ड राऊंडमध्ये अलॉट होईल त्या स्टुडंटनी कसल्या प्रकारची चिंता करायचं कारण नाहीये. बिकॉज फर्स्ट मंथ जो असतो ओरिएंटेशन मंथ असतो MBBS BDS साठी, त्यामुळे या ठिकाणी जास्त प्रमाणात अकॅडमिक सेशन बद्दल काही शिकवत नाहीये. बेसिक नॉलेज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न कॉलेजकडून असतो. त्यामुळे तुमचे कसल्या प्रकारे अकॅडमिक सेशन लॉस जे आहे फर्स्ट मंथमध्ये होणार नाहीये. त्यामुळे कसल्या प्रकारे चिंता तुम्ही करायचं रिझन नाहीये. ओके, नेक्स्ट हे होतं सगळी इन्फॉर्मेशन कॅप राऊंड 2 साठी. आता आपण कॅप राऊंड 3 बद्दल इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघूया की कॅप राऊंड 3 चे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आपण कॅप राऊंड 2 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले नाहीये, परंतु आपण कॅप राऊंड 3 साठी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतो. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 9 ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबरपर्यंत आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे यासाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे ते सर्व स्टुडंटसाठी BMS स्टुडंट किंवा BHMS स्टुडंट ज्यांनी सेकंड राऊंडसाठी
काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलेले आहे ते स्टुडंट या ठिकाणी नॉन इलिजिबल असणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट हा तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा. ओके. आणि रजिस्ट्रेशनसाठी कोण इलिजिबल असणार आहे? ते सर्व स्टुडंट ज्यांनी फर्स्ट टाइम सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि त्याच पहिल्या ज्या वेळेस आपण फर्स्ट राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केले त्यावेळेस रजिस्ट्रेशन केलेले नाहीये ते स्टुडंट या ठिकाणी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचप्रमाणे ते स्टुडंट ज्यांचे ॲडमिशन त्या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला जर कॅन्सल झालेलं असेल कुठल्याही रिझनमुळे ते सुद्धा स्टुडंट या ठिकाणी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता. आणि ज्या स्टुडंटनी फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना कॉलेज या ठिकाणी अलॉट झालेले नाहीये ते स्टुडंट या ठिकाणी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकत नाही, परंतु ते फर्स्ट राऊंडचे जे रजिस्ट्रेशन त्यांनी केलेले आहे तेच या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची कुठल्याही प्रकारच्या नीड त्या स्टुडंटला नाहीये. हे होतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर द कॅप राऊंड 3 साठी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. नेक्स्ट, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस तेच आहे. 9 ऑक्टोबर पासून आपल्याला या ठिकाणी 13 ऑक्टोबर पर्यंत पेमेंट करायचे आहे. स्कॅन डॉक्युमेंट सेम 9 ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला ऑनलाईन डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहे. नेक्स्ट, जी लिस्ट आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेटची आपल्याला 14 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे आणि एक कॉमन प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट जी आहे 14 ऑक्टोबरला या ठिकाणी रिलीज होणार आहे. नेक्स्ट, मॉपअप राऊंड कॅप राऊंड 3 साठी जे सीट मॅट्रिक्स आहे जर या ठिकाणी नव्याने कॉलेज जर ऍड झाले त्याचप्रमाणे पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज किती सीट्स त्यांना आहे, जे PWD स्टुडंट आहे ऑर्फन स्टुडंट आहे जर त्यांच्या कॅटेगरीमध्ये जर ते सीट्स वॅकंट राहिले तर ते त्यांच्या कॅटेगरी रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीला अलॉट होत असतात सीट्स. त्यामुळे मॉपअप राऊंडला हे सर्व सीट्स आपल्याला कळणार आहे की पर्टिक्युलर कॅटेगरीला किती सीट्स आहे हे आपल्याला 15 ऑक्टोबरला कळून जाणार आहे. सीट मॅट्रिक्स 15 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. नेक्स्ट, चॉईस फिलिंग फॉर द कॅप मॉपअप राऊंड 3 म्हणजे मॉपअप राऊंड फर्स्ट जो आहे कॅप राऊंड 3 त्याच्यासाठी जे चॉईस फिलिंग आहे 15 ऑक्टोबर पासून 17 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी चॉईस फिलिंग आपण करू शकतो. नेक्स्ट, थर्ड सिलेक्शन लिस्टची जे डिक्लेरेशन डेट आहे ते 19 ऑक्टोबरला आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट अनाऊन्स होणार आहे. नेक्स्ट, जे फिजिकल जॉईनिंग आहे 20 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी आपण फिजिकल जॉईनिंग करू शकतो. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे रेझिग्नेशन करायचं आपल्याला मॉपअप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 3 साठी ते 23 ऑक्टोबर पर्यंत आपण रिझाईन करू शकतो. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. परंतु 23 ऑक्टोबरच्या नंतर जर आपल्याला या ठिकाणी रेझिग्नेशन करायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला पेनल्टी लागू शकते आणि ही पेनल्टी खूप जास्त असते माय डिअर फ्रेंड्स. त्यामुळे जर रिझाईन करायचं असेल तर 23 ऑक्टोबरच्या अगोदरच तुम्हाला रिझाईन या ठिकाणी करावे लागणार आहे. या ठिकाणी पेनल्टी त्यांनी सांगितलेली आहे की MBBS BDS कोर्सेससाठी जी पेनल्टी असणार आहे MBBS BDS कोर्सेससाठी जी पेनल्टी असणार आहे ती टोटल 10 लाख रुपीज एवढी पेनल्टी आपल्याला MBBS BDS कोर्सेससाठी असणार आहे. त्याचप्रमाणे आयुष कोर्सेससाठी त्यांनी जी पेनल्टी सांगितलेली आहे ती या ठिकाणी 3 लाख रुपीज एवढी पेनल्टी आयुष कोर्सेससाठी त्यांनी सांगितलेली आहे. ओके, हे होतं कॅप राऊंड 3 बद्दल सर्व इन्फॉर्मेशन. ओके, आणि त्याने एक सांगितलेलं आहे की इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर कॅप राऊंड 3 साठी कोण कोण इलिजिबल असणार आहे. तर या ठिकाणी मी सांगू शकतो की इलिजिबल स्टुडंट कोण असणार आहे की जे स्टुडंट ज्यांना कधीच आतापर्यंत कॉलेज अलॉट झालेलं नाहीये MBBS मध्ये किंवा BDS मध्ये BAMS मध्ये BHMS मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉलेज अलॉट झालेलं नाहीये ते सर्व स्टुडंट कॅप राऊंड 3 साठी एलिजिबल असणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. त्याचप्रमाणे त्या स्टुडंटचे ज्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये जर त्यांना अगोदर कॉलेज अलॉट झालेले आहे परंतु फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांचं जे सीट आहे ते त्यांना भेटू शकलं नाहीये ते स्टुडंट सुद्धा कॅप राऊंड 3 साठी इलिजिबल आहे. कोण स्टुडंट इलिजिबल नाहीये कॅप राऊंड 3 साठी तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या सर्व स्टुडंटनी ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये किंवा 2 मध्ये सीट अलॉट झालेला आहे ज्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी. ऑब्वियस आहे जर रिटेन्शन भरलेला आहे ते कॅप राऊंड 3 साठी इलिजिबल नसणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे सीट MBBS BMS BDS BHMS कुठल्याही प्रकारचे सीट्स जर त्यांना
कॅप राऊंड 1 मध्ये, कॅप राऊंड 2 मध्ये जर अलॉट झालेला आहे, त्याचप्रमाणे ऑल इंडिया कोट्याच्या कॅप राऊंड 3 मध्ये जर त्यांना सीट अलॉट झालेला आहे, ते सर्व स्टुडंट या ठिकाणी इलिजिबल नसणार आहे. हे अशा पद्धतीने अत्यंत सिम्प्लिफाय वेने मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच.